मैंने मम्मा को पटका मारा तो दूर गई मम्मा, दूर जा गई। मम्मा जायचं जाते का शादीमध्ये? हॅलो, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू माय चॅनल. आता माझी सगळी कामं झालेत. आता जेवण पण झालं आहे आमचं. आणि आज आहे मंडे. आणि पिकू काय पिकू आज स्कूलला नाही गेला. बंद केली त्याने स्कूल. मन नाही होता जायचं, म्हणतो पोटात दुखतंय. काय दाखवतो आपण भाजी पण कापायची. भाजी कोथिंबीर आहे. पिकूच्या पप्पांनी काल स्वस्त भेटली 5 रुपयाला कोथिंबीर, म्हणून घेऊन आले 2. कोथिंबीर ना कधी पण ना भाजीमध्ये डाळीमध्ये जास्त टाकून खायची, वरून नाही का, डोळ्यासाठी चांगली असते ती. त्याच्यामुळे आम्हाला जास्त कोथिंबीरच लागते जेवणामध्ये. याच्या पप्पांना खूप आवडते, ह्याला पण आवडते, ह्याच्या पप्पांना पण खूप आवडते. त्याच्यामुळे कोथिंबीर आमच्या घरात ना भरपूर प्रमाणात असते. कधी नाही असं नाही. महाग झाली तरी 80 रुपये जरी. लिंबू आवडतो माझ्या पप्पाला. हा, आणि आमच्याकडे 80 रुपये जरी झाली ना गड्डी कोथिंबीरची, तरी पण असतेच एक तरी असते. मग थोडं कमी वापरतो भाजीमध्ये, पण जेव्हा स्वस्त होती ना तेव्हा जास्त वापरतो. त्याच्यामुळे टेस्टी पण लागते ना भाजी कोथिंबीरमुळे. मग आता ती आणली ती ना, मी साफ करून ठेवते. नंतर इथे पसारा पडलाय बघा. हा बघा. पिकूने थोडे फोल्ड पण करून ठेवले इथे. ते कपडे आहेत कबर्डमधले. मला ते थोडं सगळं व्यवस्थित कपडे फोल्ड करून ठेवायचे आहेत. माझे पण ठेवायचे, त्यांचे पण ठेवायचे. पिकूचे आणि त्याच्या पप्पांचे थोडे जास्त खराब होतं कबर्ड, म्हणजे त्यांचं सेक्शन. त्याच्यामुळे ते मला फोल्ड करून ठेवायचे. महिन्यातून एकदा आवरते मी कबर्ड तसं. तोपर्यंत पिकू आपले करून ठेवतोय फोल्ड. करतोय वेडे वाकडे, जाऊ दे, त्याला सवय लागते मग मुलांना तसे काम करायची. मग आपल्याला नाही का, ते मुलांचं कसं असतं, त्यांना काम करायला द्यायचं कधी पण, मग ते ना लवकर घाण नाही करत ते काम. हे म्हणजे व्यवस्थित ठेवतात त्या परत वस्तू. त्यांनी जे काम केलेलं असतं ना ते वस्तू परत त्या ठिकाणी ठेवतात. हे माझा एक्सपिरियन्स येतो, तुम्हाला सांगते. म्हणून त्यांना कधी पण ना काम करायला द्यायचं, व्यवस्थित ठेवतात मग त्या प्रत्येक गोष्टी. चला, तर मी तोपर्यंत हे 2 कोथिंबीरच्या गड्ड्या आहेत त्या साफ करून ठेवते. तसे पावसामुळे ना ओल्या पण असतात. आणि हे बघा, असे आतमध्ये चेक करून असं आणायचं. मग आतमध्ये जर ओली नसली ना मग ती घेऊन यायची, नाहीतर ती ना पूर्ण कुजून जाते. मग फ्रीजमध्ये ठेवलं ना आपण बॅगमध्ये वगैरे, ते कुजून जाते. म्हणून मी घेऊन आले ना थोडं स्वच्छ करून ठेवते. हे असे त्याच्यामध्ये हे सुकलेले वगैरे अशी पिवळी पडलेली कोथिंबीर असते ना, ती काढून टाकायची, फक्त हिरवी हिरवी ठेवायची त्यातली. असं ही कुजलेली वगैरे असते ना कोथिंबीर, हे असं ते सगळं काढून टाकायचं त्याच्यामध्ये. आणि मग बॅगमध्ये भरून ठेवायची. काय कमेंट करून सांगा. ॲन ॲपल, मीच सांगते तुला. काय हे सांगा म्हणतोय. हां, तर मग मी ठेवली ना कोथिंबीर, माझी 1 महिना चालते मला कोथिंबीर. असं ना एका कॅरी बॅगमध्ये मी बांधून ठेवते, पण त्याला ओले हात नाही लावत.
सुक्या कधी पाणी नाही लागू द्यायचं त्याला, मग ती खराब होते. जर ओली असली ना तर थोडी ना घरात पसरून ठेवायची पंख्याखाली, असं साफ करून ना खोलून ठेवायची पंख्याखाली, मग ती पूर्ण सुकून जाते, पाणी त्यातलं जातं सगळं, मग ती ना चांगली राहते खूप दिवस. कोणाला पण असं सांगायचे ना की अरे मी तर एक महिनाभर कोथिंबीर ठेवते फ्रीजमध्ये, माझे काय नाही होत, ते त्यांना नवल वाटायचं नाही का, ही कसं काय अशी म्हणजे कशी राहू शकते अशी कोथिंबीर. मग त्यांना मी सांगायचे अशी स्वच्छ करून ठेवायची आणि पाण्याचा हात नाही लागू द्यायचा आणि अशा बॅगेमध्ये ठेवायचं, पॅक बंद करून गाठ मारून ठेवायचं व्यवस्थित, मग ती राहते. मग जे माझे फ्रेंड्स वगैरे आहेत ना ते पण तसं करायचं. मग मला सांगायचे अगं हो चैताली खरंच तू बोलतीये, चांगली राहते कोथिंबीर. अशी मेथी पण मी ठेवते, मेथी जे पालेभाज्या आहेत ना, फक्त हे असते ना आपली चवळीची राजगिरा नाही का ती एक, नाहीतर काय हे आपलं पालक, ते ना पालक नाही राहत, कारण त्याच्यामध्ये ना पाणी जास्त असतं ना, पालक ना सडून जातो, खराब होतो पालक त्याच्यामुळे. तर मी आता कोथिंबीर साफ करून घेते एवढी. तो डाग लागलाय. पिकू सगळे कपडे घालून बघतोय, जेवढे भेटतायत तेवढे कबड मधून मी काढलेत ना त्याचे, ते सगळे एक ट्राय करून बघतोय. त्याला म्हणते नको घालू, त्याचे स्कूलमध्ये डे असतात ना प्रत्येक वेळी, व्हाईट डे कोणकोणते डे असतात, ब्ल्यू डे, पर्पल डे, ते झाले आता. ग्रीन डे एक असतो, आता व्हाईट डे येणार आहे, त्यासाठी लागतात त्याला टी शर्ट. मग टी शर्ट मी घेऊन ठेवले होते. व्हाईट डे झालाय नाही झाला, येणार आहे व्हाईट डे आता, त्यासाठी लागतात त्याला. कोणता ग्रीन डे? ग्रीन डे नाही आला कधीपासून ग्रीन डे नाही आला, ब्लॅक डे नाही आला. ग्रीन डे आता येणार आहे, ग्रीन डे सेलिब्रेशन करणार आहे स्कूलमध्ये. कधी कधी ग्रीन डे साठी तर त्याला मी नर्सरीमध्ये होता ना तो, तेव्हापासून टी शर्ट घेऊन ठेवलं होतं, मोठा साईजच घेऊन ठेवला होता तो, अजून त्याला येतो साईज. कलर थोडा फेड झालाय त्याचा, पण चालतं, एवढं पण वाटत नाही. ग्रीन दिसतो कलर त्याचा, पण म्हणजे असं व्हाईट नाही पडलं एवढं. हे बघा गाईस, माझ्याकडे ग्रीन टी शर्ट पण आहे, लहानपणी सून घेऊन ठेवलंय मम्मीने. दाखव, दिसलं का? हा दिसलं. मग तिथूनच घेऊन दाखवायचं होतं ना ग्रीन टी शर्ट, हे माझं ग्रीन टी शर्ट आहे म्हणून. तो तुम्हाला ग्रीन कलरचा टी शर्ट दाखवत होता, माझ्याकडे ग्रीन टी शर्ट पण आहे म्हणून, ग्रीन कलरचा. फोकस फोकस. हे बघा गाईस, हे येलो येलो असले ना, हे समजून घ्यायचं हे खराब झाले. असं पान असलं ना तरी ते काढून टाकायची कोथिंबीर, अशी नाही ठेवायची फ्रीजमध्ये, नाहीतर ती पण पूर्ण बाकीची सडून जाते मग त्याच्यामुळे. ही आता पाहिजे तर हे एवढं काढून ना आताच्या जेवणासाठी तुम्ही वापरू शकता मग बाकीची असं. चल मी इथे लिहितो. हे बघा गाईस, काय झालं? हे बघा गाईस, काय झालं? हे बघा गाईस, हे बघा,
हे टी शर्ट आहे ना ह्यांचं पाड बनलं आणि हे पॅन्ट आहे ना ह्यांचा एवढासा पाड बनलाय. गाईस काय करूया. कोथिंबीर ठेवताना ना कॅरी बॅग मध्ये एका डायरेक्शन मध्ये ठेवायची आहे बघा. ही अशी एका डायरेक्शन मध्ये ठेवून द्यायची. मग आपल्याला असं घेताना पण नाही का थोडं इझी पडतं आणि ते अशी मिक्स नाही होत. अशी मी गाठ मारून ठेवते व्यवस्थित अशी. जेवढी पाहिजे तेवढीच घेते आणि लगेच काढून कोथिंबीर अशी बॅग मधून लगेच बाहेर नाही ठेवायची कोथिंबीर. मग त्याला पाणी सुटतं. मग जेवढी पाहिजे ना तेवढी घ्यायची आणि परत लगेच ठेवून द्यायची गाठ मारून अशी फ्रीजमध्ये. आता झाली माझी कोथिंबीर साफ करून ठेवून दिली मी फ्रीजमध्ये. आज मी जेवण बनवलं होतं घेवड्याची भाजी बनवली होती. लावलं होतं आणि चपाती. थोडी रात्रीची डाळ होती. मी माझ्यासाठी भाकरी बनवली होती आणि यांना चपाती. कपाटातले कपडे ते थोडे फोल्ड करून ठेवते. बाहेर कपडे टाकले होते वाळत. पाऊस आला म्हणून गेले पळत. ते भिजले थोडे कपडे. आता अचानकच मोठा पाऊस आलाय. हे बघा एवढं मेसी झालंय कबड नुसतं. हे बघा इथे माझ्या साड्या आहेत आणि इथे मी आता थोडे कपडे काढले होते. हे पिकूचं सेक्शन आहे हे कपड्याचं. हे माझं आहे. हे त्यानेच आता ओढून काढले. त्याला वाटलं सगळंच मम्मा हे करून ठेवते म्हणून त्याने खेचलं होतं. ते सगळे कपडे खाली पडले. मी ठेवले परत. आता एक आवरायला घेते मी. हे ते पप्पांचं सेक्शन आहे त्याच्या. असं इथे खाली मी आयर्न मशीन वगैरे ठेवते माझी आणि खाली वस्तू जॅकेट वगैरे आहेत विंटरचे तिथे ठेवते सगळं. चला मी आता तुम्हाला आवरून भेटते. लाईटच गेली. मग दरवाजा ओपन केला. आता थोडं दिसतंय मला तसं. करून घेते तोपर्यंत काम.
इथे माझ्या साड्या असतात हँग करायला, ते तेवढं ठेवते. हे इथलं हे माझं सेक्शन आहे पूर्ण. हे पिकूचं आहे. नंतर हे त्या पप्पांचं सेक्शन आहे. आणि खाली आमचं सगळं विंटरवेअर वगैरे जे एक्स्ट्रा सामान आहे ते खाली आम्ही ठेवतो. इथं सॉक्स हँकी वगैरे ठेवते की जेणेकरून पटकन हाताला भेटो त्यांना जाताना, नाही तर पिकूला स्कूलला जाताना. हे इथे माझे ही जुनी बॅग आहे, ह्याच्यामध्ये मी माझं कॉस्मेटिक वगैरे सगळं ठेवते. आणि हे माझे युजेबल बॅग आहे. ही एक आहे, ही एक आहे, स्लिंग एक आहे, ही असं. हे असं झालं आहे आता ऑर्गनाईज पूर्ण. बघा, साड्यांना मला अजून बॅग आणायचे. साड्या ठेवायला ना मला बॅग आणायचे आहेत साड्यांच्या. कधी तुळशी बागेत गेले ना मग घेऊन येईन. तिथं स्वस्त पण भेटतात आणि चांगले भेटतात. मी पण 2 आणले होते. आता किती 10 वर्ष झाली मला घेऊन. ते खराब पण झाल्यात आता बॅगा. आजचा हा असा बनवला होता मी. तर तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, प्लीज सबस्क्राईब करा सगळ्यात अगोदर, कारण ते फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्याला काही पैसे नाही लागत सबस्क्राईब करायला. प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. मग तुम्ही सबस्क्राईब केलं ना मग अजून मला उत्साह येतो व्हिडिओ बनवायला, आयडिया पण येतात व्हिडिओ बनवायच्या. तर चला मग सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स करा चांगल्या चांगल्या. बाय.